महेंद्र शेटकर साहेबांचं शुभ आगमन झालंय। गणपती बाप्पा आणि ज्यांना जेवणाची गरज नाही, डायबिटीज होऊन मेलेली लोक आहेत, त्यांना हातात धरून बसवतो, या शेट बसा। मुलांना हाकला तुम्हाला नंतर। मुलामध्ये सुद्धा गणपती दिसला पाहिजे, मुलामध्ये देव दिसला पाहिजे। रामकृष्ण दादा बाय, देव दिसला पाहिजे मुलामध्ये सुद्धा। पण माऊली बोलतात समर्थाच्या पंक्ती भोजने तलेल्या वरील एकाची पकवाने, त्याला मजल्याला जशी पंगत आहे, वर्षा मजल्याला तशीच पंगत, तसं त्याला म्हणतात समर्थ। जीर्णोद्धाराबद्दल एक पैसाही नको, मी काय खर्च केलं हे माझी निष्ठा आहे, माझी भक्ती आहे। पण मला एकच परवानगी द्या की हा दगड या रायरेश्वराच्या मंदिराच्या पायरीला लावून द्या। म्हणजे राजे जर कधी दर्शनाला आले तर या दगडाला माझ्या राजाचं पायतरी लागेल। राजाने तो दगड उचलला, हिरोजी सांगितलं हिरोजी लावा दगड पायरीला। दगड पायरीला लावला महाराज, आणि त्या दगडावर 4 अक्षर अशी कोरली होती। राजाने वाचली, सेवे ठाई तत्पर हिरोजी इंदोलकर। ठाला विठाल याचा अर्थ कुठलाही देव असो, कुठलाही देव तुमचा करिता संकटे नासती करी भक्ता प्रति सुख रूप। या गणेश गणपतीची एक लक्षण सांगतो। या मुलबा महागणपती जे तरुण मित्र मंडळ आहे, त्या मंडळाला करता बोलतो आहे का की वाजवा, असं आहे आपल्या घरचं आहे, असं काय टेन्शन घ्यायचं नाही, मला सर्व चालतंय। हा मी तर टीव्ही लावून ज्ञानेश्वरी वाचतो, जेवढा जास्त आवाज तेवढं ज्ञानेश्वरी जास्त मग्न होतो। आपली ती परीक्षा असते, कर किती आवाज घरी सांगायचा मार्केटीला, मी तशाच वेगळ्या बोलणार आहे। असं मला याचा काय विक्षेप, काही लोक बोलतात मोठा कीर्तनकार असला ना एक बोल शंकरदादा 1 रुपयामध्ये याचा अर्थ सेवा प्रधान जर कुठली वारी असेल तर ती पंढरपूरची वारी, बाकीच्या वाऱ्या सेवा प्रधान मध्ये नाही। कोणाला वाढण्याच्या लाईनी सोडलेल्या असतात, या कोणी आंघोळ करा, 18 दिवस पाणी मोकळं, 18 दिवस कोणी आंघोळी करा, कोणी आंघोळ करा, हा देव आहे, ही देवाची वारी आहे, देवाने केलेली वारी आहे। आता आषाढी जवळ येते म्हणून मी 2 शब्द बोललो, जीवनामध्ये एकदा तरी वारी करा। कोण कोडे गावता मुलगा होता, याचा अर्थ
नवी मुंबईतून जे लोक या गणपतीला दर्शनाला येतात, मी जर असं म्हणेन या गणपतीची ख्याती एवढ्या दूर पसरावी की महाराष्ट्राची लोक उद्या इथं दर्शनाला यावी आणि मोराच्या गावचं नाव लौकिक व्हावं. या संपूर्ण विश्वस्त मंडळावर जे नवतरुण आहे याच्यावर देवाची कृपा असावी, गणपतीची कृपा असावी. या गणपती बाप्पाने सर्वांना मोठा प्रारंभी विनवो एकदंत गजमुख मोरेश्वरा हे आराध्य दैवता गणराया आज या मोरावे गावावरती प्रसन्न झाला. श्री मुरबा गणपती आज हा आपण पाहिला तर उत्सव चौथे आणि फोटो काढा आमचा काल आहे तो सफेद वाहिल्या 21 जुड्या 21 ऋषींनी गणपतीच्या मस्तकावर वाहिल्या. त्यावेळेस गणपतीचा 10 शांत झाला, लक्षात घ्या. आणि म्हणून त्या दिवसापासून गणपती शांत व्हावा, आपल्यावर कृपा प्रसाद प्राप्त. त्या मूर्तीतून गणपती बाप्पा प्रकट झाले महाराज, गणपती बाप्पा प्रकट झाले. आणि मग त्या दिवसापासून पार्वती मातेने ही गणेशाची उपासना सुरुवात केली. सर्व देवाने गणपतीची उपासना केली. ध्यानात घ्या एक गोष्ट कीर्तनातून, गणपतीची मूर्ती ज्यावेळेस आपण मखरामध्ये बसवतो, गणपती येण्यापासून त्या मखराची सजावट करतो, मखर सुंदर बनवतो, त्यावेळेस त्याच्यामध्ये गणपती ठेवतो. मग या हृदयामध्ये जर देव यावा असं वाटत असेल तर हे मखर किती स्वच्छ करायला पाहिजे, हे हृदय किती स्वच्छ करा. हा मखर आहे महाराज, हे सजावट आहे, शरीर हे सजावट आहे. याच्यामध्ये काय काय टाकता आणि स्वाहा बोलता, या यज्ञात शाकाहारी टाकलं पाहिजे, शाकाहारी टाकलं पाहिजे, तरच देव पावेल. देव आशाने पावत नाही महाराज. देव पाहण्याकरता त्या देवाची तशी उपासना केली पाहिजे. या मखरामध्ये जर देव बसवायचा असेल हृदय स्वच्छ झालं पाहिजे. हा तुका म्हणे चित्त करारे निर्मळ, हा येऊनी गोपाळ राहे तेथे. तो देव जर आपल्या चित्तामध्ये यावा असं वाटत असेल तर आपलं चित्त शुद्ध करा. चित्त शुद्ध तरी शत्रू मित्र होती, व्याघ्रही न खाती सर्प तया, त्याला कोणीच काही खाऊ शकत नाही. असा जर कोणता जर देव असेल, जो सर्वावर कृपा प्रसाद करणारा देव असेल तर तो गणपती आहे. वर्षी अमृताचा गणू असा हा दिवस आहे. कारण मुरबा महागणपती आणि हा गणपती बाप्पांच्या जीर्णोद्धाराचा दिवस, वर्ष चौथं. मी सर्वांचंच ह्या शुभप्रसंगी शब्दसुमनांनी सहर्ष स्वागत करतो. सुस्वागतम स्वागतम आगतम, आपलं सहर्ष स्वागत आहे. यावं कारण आजचा हा आपला मुरबादेव महागणपती मंदिराचा जीर्णोद्धार सोहळा म्हटलं तर आपल्या सर्वांनाच ज्या व्यक्तींनी प्रेमाने आमंत्रित केलं, मुरबादेव मंदिर कमिटी, त्यांचं मी शब्दसुमनांनी सहर्ष आभारही व्यक्त करतोय. कारण आपल्या येण्याने ह्या कार्यक्रमाला अक्षरशः शोभा आली. आणि आजच्या दिवसाचं वैशिष्ट्य म्हणजे हा चौथ्या वर्षात पदार्पण केल्यानंतरच आपल्याला विशेष बाब पाहायला मिळते. ती म्हणजेच आज सकाळपासून आपण ज्या कीर्तनाचा आस्वाद घेतला, नवविध भक्तींमधील एक महत्वाची सेवा म्हणजेच कीर्तन सेवा आणि श्रवण सेवा, ह्या दोन्ही भक्तींचा आपण आस्वाद घेतला. आज ह्या ठिकाणी सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजेच यमुना सामाजिक शैक्षणिक संस्था, या संस्थेचे अध्यक्ष, रायगड जिल्हा काँग्रेसचे सन्माननीय अध्यक्ष श्री महेंद्र शेटकर साहेबांचं शुभ आगमन झालंय. अगदीच फटाकांच्या आतिषबाजीमध्ये आपण त्यांचं शुभागमन आणि स्वागत सुद्धा केला. मी सर्वांना विनंती करेन की एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे अशा व्यक्तींसाठी, ज्या व्यक्तींमुळे आपल्याला एवढी सुंदर अशी बोट रिवार्वी 2 ही एवढी सुंदर बोट आपल्या मुरबादेव गणपती बाप्पाच्या दर्शनासाठी सज्ज झाली. मित्र हो, साहेबांना विनंती करेन की आपल्या शुभ आणि पवित्र हस्ते या सुंदरशा बोटीचं आपल्या सहचारिणी म्हणजेच शुभांगीताई गरत यांच्या शुभ आणि पवित्र हस्ते आणि आपल्या शुभ आणि पवित्र हस्ते या सुंदरशा बोटीचं आपल्या शुभ हस्ते आपण अनावरण उद्घाटनाची फीत कापून आपण करावं. ज्यावेळेला फीत कापली जाईल सर्वांना विनंती असेल आपण गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया हा जयघोष झाला पाहिजे. खऱ्या अर्थाने मुरबा म्हणजे काय तर एक असा खडक मोरावे मधला, ज्या खडकावरती आमच्या एका कोणीतरी मच्छीमार बांधवांनी छोटासा गणपती मात्र ठेवला
आणि त्या गणपतीला येता जाताना पूजन केलं जायचं आणि साकडं घातलं जायचं की हे देवा आमचं समुद्रामध्ये रक्षण कर. आज हा छोटासा गणपती उभे राहून ही बोट कशा पद्धतीने पूर्ण केली जाईल त्याच्यावरती पूर्ण लक्ष ठेवलं गेलं आणि ह्या बोटीसाठी सेफ्टीचाही तेवढाच वापर केला गेलाय. आणि या बोटमध्ये जवळजवळ 84हून जास्त लाईफ जॅकेट्स आपल्याला इथं उपलब्ध करून दिली. ते म्हणजे आदरणीय सन्माननीय रायगड जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष दमदार डॅशिंग व्यक्तिमत्व श्री महेंद्र शेटकर साहेब यांच्या माध्यमातून आज सांगायला मित्र आनंद वाटतं की एवढ्या सुंदर या कार्यक्रमामध्ये मुरबादेव मंदिर कमिटी विश्वासजी म्हात्रे, पदाजी पाटील, श्रीकांतजी म्हात्रे, जगदीशजी म्हात्रे, हेमंतजी बनकर, शिवदासजी पाटील, कुमारजी म्हात्रे, नितीनजी म्हात्रे, अजितजी म्हात्रे, विश्वनाथजी पाटील, जीवनजी कोले, मेन्नाथजी म्हात्रे, कृष्णाजी म्हात्रे, करसनजी म्हात्रे, रोहिदासजी म्हात्रे, प्रवीणजी पाटील, रतनजी म्हात्रे, विराजजी म्हात्रे, पियुषजी म्हात्रे, संदीपजी पाटील, सुमितजी म्हात्रे, शरदजी म्हात्रे, रितेशजी म्हात्रे आणि हेमंतजी पाटील या सर्व व्यक्तींनीच हा सर्वात मोठा असा भार सांभाळला. आणि आता आपण ज्या गोष्टीचा आज अनावरण करणार आहोत, ज्या गोष्टीचं इनॉग्रेशन केलं जाणार आहे, सन्माननीय आदरणीय महेंद्र शेटकर साहेबांच्या शुभ आणि पवित्र हस्ते ही सुंदरशी जी बोट आहे, लाईफ बोट आहे, जी तुम्हाला दर चतुर्थ सहर्ष स्वागत आहे. आपणही उद्घाटन प्रसंगी बोट मध्ये जायचं आहे. अनेक मान्य व्यक्तींचे शुभागमन झालेलं आहे. ही एक सुंदरशी बोट जी की सर्व्हिसेस यांच्या माध्यमातून रिनोव्हेट केली. हो शरद भाऊ, गणपती बाप्पा, गणपती बाप्पा.
चालू आहे ना. कालू का होतंय रे, कालू का होतंय, तापलाय ना का होते का तापलाय.
आणि आया जागीरमध्ये एक घ्यावा लागेल पहिला मला तू थांब कॅमेरा दे गणपती बाप्पा मंगल मूर्ती अरे कसं येईल तुला फोटो टाका एक नंबर अरे या बघ
सन्माननीय आदरणीय व्यक्तिमत्व महेंद्र शेटगर साहेबांचं शुभागमन झालंय. आज खऱ्या अर्थाने आपण ह्या कार्यक्रमाला शोभा लाभली, कारण मान्यवरांची उपस्थिती ही खूप महत्वाची असते. आज मोरबादेव महागणपती 4थ्या वर्षामध्ये आपण जीर्णोद्धार सोहळा करताना आपण एका जोरदार टाळ्या देऊया. तशाच गोड व्यक्तिमत्वासाठी डॅशिंग दमदार असे व्यक्तिमत्व रायगड जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष सन्माननीय आदरणीय महेंद्र शेटगर साहेब. मी मगाशी म्हटलं होतं की देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे, देणाऱ्याने देता जाता एक दिवस मात्र त्यांचे हातही घ्यावे. खऱ्या अर्थाने विदा करंदीकरांची ही कविता आहे. आज महेंद्र शेटगर साहेब महागणपती, समुद्राच्या मध्ये असणारा हा महागणपती, त्याचं आम्ही दर्शन घेऊन, बाप्पांचं दर्शन घेऊन आता आम्ही घरी चाललेलो आहोत. सगळ्याची भेट चालली बघा. दर्शन खूप छान झाला आणि प्रचंड असं भक्तजनांचा म्हणजे अलोट अशी गर्दी बघायला मिळाली. प्रथमच या महागणपती